आहे आणि त्याच्यामध्ये भगवान बोलले मागे पेरलं चांगलं उगवलेलं दिसलं। ज्याप्रमाणे एखादा चांगला शेतकरी हुशार शेतकरी चांगलं जर शेतीत पीक येत असेल तर मग अशा शेतीची सारखी मशागत करतो आणि परत पेरतो, त्याप्रमाणे भगवान परमात्मा अर्जुनाला आता परत सांगतात। हां, ते देवाच्या लक्षात आलेलं आहे। तव नुबगी जे वाहो करिता, आणखीन एक उदाहरण दिलं, पुढत पुढती पुठे देता, जोडे वाणीची अधिकता, मनोनी सोने पंडुसुता शोधूचे आवडे। एक उदाहरण दुसरं दिलं, शेतीतलं उदाहरण नाही कळलं एखाद्याला, आता सोन्याचं उदाहरण दिलं। ज्ञानोबाराय म्हणतात त्या ठिकाणी, पुढती पुढती पुठे देता, जोडे वाणीची अधिकता। परत परत जर त्या सोन्याला पुटं दिली, सोनार जो असतो तो त्या सोन्याला शुद्ध करण्याकरता काय करतो, त्याला परत परत पुटं देतो। चोखाळ निवडती केवळ बुद्धिमंत, सुवर्ण शुद्धी कसू सोळावा जैसा। त्या सोन्याला सुद्धा काय करावं लागतं, शुद्ध करावं लागतं। त्याच्याकरता त्याला अग्नीत टाकावं लागतं, कसोटीला लावावं लागतं, म्हणून पुटं द्यावी लागतात। पुढत पुढती पुठे देता, जोडे वाणीची अधिकता, म्हणजे त्या सोन्याला अधिक अधिक कस लाभतो, त्याची शुद्धी होत जाते। मनोनी सोने पंडुसुता शोधोचे आवडे, म्हणून सोनं जे आहे परत परत त्या ठिकाणी शुद्ध करतात। कुठपर्यंत, जोपर्यंत त्याचा शेवटचा कस लागत नाही तोपर्यंत शुद्ध करावं लागतं, परत परत त्याला पुटं द्यायची, आणि मग एकदा शुद्ध झालं की शुद्ध झालं ते। तसं आता अर्जुन म्हणजे सोनंच आहे, पण अजून थोडंसं किडाळ आहे काहीतरी। किडाळाचा दोष जाये तरी पंधरे तेच होय, तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपी। हा जीव हा ब्रह्मस्वरूपाचा आहे, सोनच आहे, पण त्याच्यात भेसळ झालेली आहे, अज्ञानाची, कर्माची, वासनेची, आणि त्या भेसळीमुळे त्या ठिकाणी जीव जो आहे जीव झालेला आहे, परमात्माच जीव झालेला आहे। हा परमात्माची परी दुसरा। मग आता काय करावं लागेल, हे सोनं जे आहे त्याला शुद्ध करावं लागेल। सोनं शुद्ध करायचं काम ज्ञानेश्वरी करते, जीवाला शुद्ध करायचं काम ज्ञानेश्वरी करते, जीवाला शुद्ध करायचं काम गुरु करतात, जीवाला शुद्ध करायचं काम देव करतो। म्हणून अर्जुनाकडे भगवान पाहिला, अर्जुन सोनच आहे, म्हणून परत परत प्रत्येक अध्यायात थोडं थोडं पुट द्यायचं काम चाललंय। 7व्या अध्यायात दिलं, 9व्या अध्यायात पुटं दिली, 8व्या अध्यायात पुटं दिली, आणि आता 10व्या अध्यायात पुटं द्यायचं काम चालू आहे। मनोनी सोने पंडुसुता शोधूचे आवडे, तैसे एथ पार्था तुझा आभार नाही सर्वथा, आम्ही आपुलियाचे स्वार्था बोलो पुढती। देवाच्या लक्षात आलं आपण हे सगळं बोलतोय, परंतु अर्जुनाकरता बोलत नाही। वरील ओव्यावरून असं वाटतं की अर्जुनासाठी देव बोलतायत, पण वक्ता जो बोलत असतो तो केवळ श्रोत्याकरता बोलतो का स्वतःकरताही बोलतो? अहो, वक्ता जो बोलत असतो तो वक्त्याकरता कमी बोलतो, स्वतःकरता जास्त बोलत असतो। कारण वक्त्याचा जसा फायदा होतो तसा सांगण्यामुळे, श्रोत्याचा जसा फायदा ऐकण्यामुळे होतो तसा सांगण्यामुळे वक्त्याचा फायदा होतो। वक्त्याची वृत्ती तेवढी तदाकार होते, सांगायच्या निमित्ताने त्याला 2-4 तास अभ्यास करावा लागतो, आणि तो अभ्यास करून घेण्याचं पुण्य कोणाला लागतं? ऐकणाऱ्याला लागतं, कारण या ऐकणाऱ्यामुळं सांगणाऱ्याने अभ्यास केला। पण भगवान म्हणतात, बाबा अर्जुना, मी सांगतोय तुला असं वाटेल मी फार तुझा आभारी आहे, मी फार तुझ्यावर उपकार केला, काही नाही तसं। तैसे येत पार्था तुझा आभार नाही सर्वथा, हां, तुझा सुद्धा त्याच्यामध्ये काही उपकार आहे मोठा, तुझ्यावर आमचा मोठा उपकार आहे असं काही नाही, आम्ही फार तुझ्यावर आभार केले उपकार केले असं काही नाही। आम्ही आपुली स्वार्था बोलो पुढती,
आम्ही जे बोलणार आहे तुझ्यावर उपकार करण्याकरता बोलणार नाही, आमच्या स्वार्थाकरता बोलणार आहे. वाढवी तर देवाचा काय स्वार्थ आहे हो याच्यामध्ये? अर्जुनाला गीता सांगायची 6व्या अध्यायात 7व्या अध्यायात सांगितलं, 8व्या अध्यायात सांगितलं, 9व्या अध्यायात सांगितलं, आणि आता परत देव सांगतात. आणि देव म्हणतात बाबा अर्जुना माझा स्वार्थ आहे, तुझ्यावर मी उपकार करतोय असं काय नाही. काय देवाचा स्वार्थ आहे तो भगवान पुढच्या ओळीत सांगतात. जैसे बाळका लेव विजे लेणे, तया शृंगाराते बाळ काही जाणे, परिते सुखाचे सोहळे भोगणे माऊली दिठी. काय सुंदर दृष्टांत दिलाय बघा. म्हटले आई जे असते, लहान मूल असतं, त्या लहान मुलाला चांगली आंघोळ घालते. आंघोळ घातल्यानंतर त्याला सुंदर कपडे घालते. कपडे घातल्यानंतर त्याला अलंकार घालते. आणि अलंकार घातल्यानंतर त्याच्याकडे पाहते. आता तो जो कपड्याचा आनंद आहे, अलंकाराचा आनंद आहे, त्याला आंघोळ घालण्याचा आनंद आहे, मुलाला आहे का आईला आहे? अहो ते लहान मुलं असं असतं, ते आंघोळ नको म्हणतं, कपडे घालायला लागलं तर रडतं. अहो ते अलंकार जरी घातले त्याच्या गळ्यामध्ये तर ते काय करतं, तोडून टाकतं. त्याला काय करतंय अलंकार? ज्ञानोबाराय म्हणतात जैसे बाळका लेवविजे लेणे. आई बाळकाला त्या ठिकाणी लेणं लेवविते, बाळक घालत नाही, आई घालते त्याला. कशा करता? तया शृंगारा ते बाळ काही जाणे. तो जो केलेला शृंगार आहे तो काय लहान मुलाला कळतो का? जसं मोठं झाल्यानंतर आवडीने कपडे घालतो, मोठं झाल्यानंतर तोंडाला पावडर लावतो, मोठं झाल्यानंतर आणखीन काय काय वेगवेगळे अलंकार घालतो चांगलं दिसायसाठी, तसं लहान मुलाला काय आवडतं का? ते म्हणतं का आई अगं मला कपडे तरी बदल, माझे कालचे कपडेच मला आज तू घातले, जरा नवीन घाल, म्हणतं का? आई मला हा अलंकार घाल, मला सोन्याची अंगठी घाल, मला गळ्यामध्ये सोन्याचं लॉकेट घाल, माझ्या कानात कुंडल घाल. काही नाही लहान मुलं, पण आई घालते. आधीची चित्त मायेचे, मरी मीस झाली पडियंतयाचे. म्हणून त्या ठिकाणी हे कशा करता चाललंय? तया शृंगारा ते बाळ काही जाणे, जैसे बाळका लेव विजय लेणे, तया शृंगारा ते बाळ काही जाणे. जाणतं काय? म्हणे नाही. मग कशा करता आई करते? परिते सुखाचे सोहळे भोगणे माऊली दिठी. काय असतं? त्या मुलाला शृंगार वगैरे केल्यानंतर पाहिलं की आईला आनंद होत असतो. आईला तो शृंगार पाहिल्यानंतर सोहळा वाटत असतो. अहो भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला आंघोळ घातली, कपडे घातले आणि मग त्या ठिकाणी शृंगार वगैरे केला की यशोदा म्हणायची माझे आछडे बछुडे छकुडे. आता हे माझे आछुडे बछुडे छकुडे म्हणते ते कृष्णाला, आता देव होता म्हणून त्याला कळत असेल, सामान्य तुमच्या आमच्यासारख्या लहान मुलाला काय कळणार आहे? पण आईला आनंद वाटतो, कारण आई त्या ठिकाणी मुलाचा शृंगार झाला की त्याचं सुख आईलाच असतं. लळियाच्या बाळका किरीटी, गवसनी करुणी स्नेहाची दिठी. म्हणजे अशा प्रकारे आता हे सगळं सांगतात. कशा करता? दृष्टांत लक्षात आला असेल, सिद्धांत लक्षात घ्या. तसं भगवान म्हणतात अर्जुना मी तुला जे सांगतोय हे तुझ्याकरता सांगत नाही, मलाच आनंद होतोय, मला आनंद घ्यायचा आहे. तुला सांगल्यानंतर तुका म्हणे तुम्ही कृपाळ उदार, शृंगारिले बाळ कौतुके. तसं अर्जुन हे बाळच आहे आणि त्या बाळाला ज्ञान दिल्यानंतर म्हणून साधका तू माऊली, साधकाला ही जी सद्गुरूपी माऊली जी आहे काय काय शृंगार करते. अनु हाता काय आत्मसुखाची बाळ लेणी लेवविशी. तसं अर्जुनाला आनंद झाला, अर्जुनाला ज्ञान दिलं, अर्जुन ज्ञानी झाला, आनंदी झाला, सुखी झाला की देवाला आनंद आहे.
म्हणून भक्ताला आनंद झाला का देवाला आनंद होतो. म्हणून भक्ताला भगवान परमात्मा असा शृंगार देवे भक्ता लागी उपचार मांडिले शांती सुखासने माने बैसविले. आणि सुख भगवान परमात्म्याला वाटतंय म्हणून भगवान परमात्मा म्हणतात परिते सुखाचे सोहळे भोगणे माऊलिये दिठी दृष्टीने. आई त्या ठिकाणी हा सुखाचा शृंगार पाहते. लहान मुलगा बोलायला लागला ना तरी बालक बोबडा बोली आईला आनंद होतो. लहान मुलाला पाहिलं की आणि अर्जुनाने भगवंतासमोर आपली भूमिका जी प्रगट केलेली ती लहान मुलाची केलेली. अर्जुना भगवान परमात्मा म्हणतात तू माऊली आहेस, तू संसार श्रांताची सावली, अनाथ जीवाची माऊली, आमुते कीर प्रसवली तुझीच कृपा. कितीतरी ठिकाणी अर्जुनाने भगवंतासमोर लहान मुलाची भूमिका घेतली. देवा पांगुळ एखादे विजेजे तरी जन्मोनी जोजार साहिजे. हे बोलो काय तुझे तुझाची पुढा. अरे देवा एखादा मुलगा जर पांगुळा जन्माला आला बाकीचे सगळे त्याचा द्वेष करतील. काय या पांगळ्याला कुठं घेऊन जायचं, काय या पांगळ्याचा त्रास असं म्हणतील, पण आईला जन्मभर त्रास वाटत नाही. आई त्याची सेवा करते. तसं भगवान परमात्म्याला अर्जुन म्हणतात देवा आम्ही तुमची पांगळी मुकी मुलं आहोत. माझ्यासारखा लहान मुलगा जन्माला आलाय आज्ञानी आहे. अहो आज्ञानी असणं हेच बाळकाचं लक्षण आहे. आम्ही अज्ञानी आहे असं म्हणू नको काम आम्ही लहानच मुलं आहोत. पण तू कृपाळू आहे, तू आई आहे, मग आईचं काम तू केलं पाहिजे. म्हणून परी ते सुखाचे सोहळे भोगणे माऊली दिती तैसे तुझे हित आघवे. अर्जुनाला भगवान म्हणतात जव जव का तुझं फावे तव तव आमचे सुख दुनावे ऐसे आहे. म्हणून अर्जुना तुझे हित आघवे जव जव का तुझं फावे. जेव्हा तुझं हित होतं तुला सुख प्राप्त होतं तर तसं तसं आम्हाला सुद्धा खूप सुख वाटतं असं आहे. आणि म्हणून आम्ही सांगत आहोत. या ओळीचानी थोडा विचार करायचा आहे. उद्याच्या प्रवचनात करू. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरद